जी मूल्यवंश साथी हो, आजचा हा आपला व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे. आपण लक्ष देऊन ऐकावं. कारण की आजपर्यंत आपल्याला शिकवलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बांधवांनो, की माझी एक विनंती आहे की जे आपल्या देशातील जे शिकलेले मानव आहेत, हा त्यांच्यासाठी जास्त नाही, फक्त 5 प्रश्न मी त्यांना आपल्या आजच्या या व्हिडिओमधून विचारण्याचा प्रयत्न करतो आहे. अज्ञान माणसाचा विषयच नाही, कारण ते डोळे असून आंधळ्यामध्ये त्यांची गिनती आहे. त्यांना खरं आणि खोटं ते त्याचा बुद्धीचा वापर ते करू शकत नाहीत. म्हणून हे जे शिकलेले आहेत ते थोडाफार तर्क करू शकतात आणि त्यांनी आपल्या समाजाप्रती किती इमानदारी असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये सर्वच झाले आणि त्यांनाच खरे शिवाजी महाराजाचे या देशाचे सुपुत्र, मावळे, अनुयायी, भक्त अशा अनेक जे प्रकारचे शब्द चा उपयोग केला जातो असं त्यांना म्हणता येईल. तर पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास कोणी नष्ट केला? दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक करायचा होता, तो अभिषेक ना करणारे कोण होते? तिसरा प्रश्न, मी आपल्या फक्त एका महाराष्ट्राचं विचारत नाही, संपूर्ण जगाचं बोलतोय, जगाविषयी. काय या जगामध्ये अनेक महान संत, महान विद्वान, महापुरुष, क्रांतिकारक, संशोधक जन्माला आले, पण काय आजपर्यंत त्यांच्या 2-2 जयंत्या साजऱ्या होताना केल्या आहेत? आपण पाहिले आहेत? आपण आजही आपल्या देशामध्ये आपल्याला सांगितलं जातंय, तसा प्रचार प्रसार केला जातोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 जयंत्या, एक तिथीप्रमाणे आणि एक तारखेप्रमाणे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या बुद्धीला जरा थोडं, जसं आपण आरशात पाहतो तसं आपण आपल्या मनाच्या आरशामध्ये पहा आणि प्रश्न स्वतःला विचारा, काय खरंच हे योग्य आहे? आणि चौथा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज राजे यांनी काय जातीभेद केला होता? आणि 5वा प्रश्न, सगळ्यात शेवटचा, की छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर आपले त्यांच्या अगोदरही आपला इतिहास हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. हा का 10-5 वर्षाचा, 5-50 वर्षाचा नाही, हजारो वर्षाचा. तर आपल्या मूळ निवासी बहुजन महामानवांचा तर अपमान केलाच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला काय आपण घेतला? तर वरील सर्वांचेही उत्तर एकच आहे, नाही. सत्य नाही, आम्ही तपासलेलं नाही, एकच उत्तर आहे, काहीच नाही. आणि म्हणून बांधवांनो, वेळ कमी आहे, आपल्या लोकाला चांगलं ऐकायची सवय नाही. हे अंतःकरणातून सांगतोय, हा मीडिया तुम्हाला दाखवणारा नाही आहे. मी वारंवार सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपला सोशल मीडिया हाच खरा मीडिया आहे.
आणि मग वरील सर्व हे जे 5 प्रश्न आहेत, मग हे 5ही प्रश्नाचा शत्रू कोण? का चळवळीचा मुख्य उद्देश हाच असतो की शत्रू आणि मित्राची ओळख झाली पाहिजे. आपल्याला माहिती असावं म्हणून आपल्यासाठी हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माणूस जन्माला आलेला आहे, तो मरणारच आहे. कदाचित जर राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी या देशातील नाही तर जगातली पहिली रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि जगातली पहिली शिवजयंती साजरा करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले म्हणून ते आपल्याला शिवाजी महाराजाचा इतिहास कळाला. आणि त्यांच्यानंतर फक्त मी काही महत्त्वाचेच पॉईंट सांगायचा प्रयत्न करत आहे. कारण सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनीच महान संदेश दिलेला आहे. हा समाजाला संदेश डोक्यामध्ये कायमस्वरूपी फिट करणं ही काळाची गरज आहे. आणि हा फिट कधी होईल की हजारो वर्षाची घाण ज्या युरोशियन ब्राह्मणांनी जे उपरे विदेशी आहेत हे DNA सिद्ध केलेलं आहे. आता कशाच्या पुराव्याची गरज नाही. तुम्ही DNA रिपोर्ट वाचू शकता. मार्केटमध्ये त्याचे पुस्तक आलेले आहेत. आणि पुस्तकं जर तुम्हाला हवे असतील तर बामशेपच्या पुणे या ठिकाणी, केशवनगर मुंबई या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ अशा आपल्या बहुजन महामनाचे कार्यक्रम असतात त्या त्या ठिकाणी महामौनाच्या विचाराचे प्रसार करण्यासाठी, समाज जागृत होण्यासाठी ते पुस्तकाचे स्टॉल उपलब्ध असतात. आणि म्हणून ही काळाची गरज आहे. कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बहुजन समाजातील जे जे महामानव, महान संत झाले आणि त्याचा एक इतिहासाचा पुरावा म्हणून बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही, नवीन इतिहास घडवू शकत नाही. तर तो समाजाला, आता आपल्या समाजाला तो इतिहास मी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्याची अंमलबजावणी करणं काळाची गरज आहे. आणि आपल्या देशाचं, बहुजन समाजाचं जे नुकसान झालेलं आहे केवळ आणि केवळ फक्त जातीमुळं, धर्मामुळं झालेलं आहे. आणि तुम्हाला हे पण सांगायचा प्रयत्न करतो की या जगातला सगळ्यात महान धर्म हा माणुसकी आहे. माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. सुखदुःखाच्या प्रसंगी संकटकाळी एकमेकाच्या उपयोगी पडलं पाहिजे. जगातला महान धर्म हेच आहे, माणुसकी हा धर्म. आणि आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान हेच आपण मानलं पाहिजे. पण दुःखाची आहे की आजही 77 वर्षामध्ये आपण वावरत आहोत, पण आजही आपण त्या संविधानाला स्वीकारत नाहीत. शत्रू जो विदेशी ब्राह्मण आहे त्यांची उपरी आहेत, त्यांची संख्या केवळ 3.5% आहेत. आणि त्यांच्याशिवाय आपल्या महापुरुषांनी सांगितलं आहे पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही, म्हणून आज ही आपली दशा आहे. आणि ही दशा थांबवायची असेल तर रात्रंदिवस बामशेप, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड्या वर्ग, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड असे अनेक आहेत मानवतावादी जे संविधान वाचलं ते संविधान समाजाला सांगण्याचं काम करत आहेत. ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आता तरी शत्रूच्या जाळ्यातून बाहेर पडा. शत्रू आपला कधीच हितचिंतक होऊ शकत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. कारण वेळेचं महत्त्व लक्ष घेता आपल्यासाठी हा शेवटचा एक मराठीतील शायरी सांगून
समारोप घेण्याचा प्रयत्न करतो. परत एकदा आपल्या स्मरण व्हावं म्हणून की तुम्हाला माहिती आहे का नाही मला हे माहिती नाही, पण तरीसुद्धा मी परत तुम्हाला आपल्या त्याला स्मरण म्हणून आठवण करून देतो की आपल्या बहुजन समाजातील जे मूळ निवासी या देशाचे महान संत, महान मानव यांचा अपमान केला आणि त्यांचा अपमानाचा बदला रायगडच्या पायथ्याशी महाड या ठिकाणी जगजाहीर घेतला. हे आपल्यास माहिती असावं करिता हे तुम्हाला समोर करून दिले आहे. आता जबाबदारी आपली आहे की आपल्याला खरेच छत्रपती शिवाजी महाराजाला अपेक्षित असलेले मावळे बनायचं आहे का स्वार्थासाठी भूलथपाला बळी पडून शत्रूची गुलामी करून तळवे चाटणारे बनायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणून की महात्मा फुले जर जन्माला आलेच नसते तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाला कळालेच नसते, माहिती झालीच नसते. जर का डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी शिकलेच नसते तर काय आपल्या देशाला मान संविधान मिळाले असते? आणि प्रकाशजी पंडित म्हणे खरा इतिहास प्रकाशजी पंडित म्हणे की खरा इतिहास आपल्याला आपण जाणला असता तर दुःखाचे म्हणजेच आजचे गुलामीचे दिवस आलेच नसते. बांधवांनो, एक वेळ आपल्यासाठी परत हे करतोय कारण का की आजची जी गुलामी आलेली आहे ती ही गुलामी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या माध्यमातून आलेली आहे. आणि म्हणून की साठी आपल्याला आता एकच आंदोलन करा. सगळे बघा, भारतीय संविधानाने वेळ संपणारा नाही आहे. आपल्याकडे भरपूर बोलण्यासारखा सांगण्यासारखा आहे. हा टाईमपासचा विषय अजिबात नाही. म्हणून की उपरे ब्राह्मणांनी आपल्या देशात षड्यंत्र करून कशी काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणली याबद्दलचे याच्या अगोदर मी व्हिडिओ हे केलेले आहेत. फक्त गरज आपली हीच आहे की समाजाला जागृत करण्यासाठी, हा प्रचार करण्यासाठी हा आपण व्हिडिओ ऐकून, जसं की संत नामदेव महाराजसुद्धा म्हटले होते की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाव जगी. जे आपल्याला जे ज्ञान आहे आपण हे जगाला प्रसादासारखं आपण एकमेकाला देतो कुठला आनंदाचा प्रसंग असल्यावर. तसं नाही का आपण हा विचाराचा प्रचार आणि प्रसार हा न संपणारा प्रसाद आहे आणि विचारानंच आपली क्रांती होते. म्हणून मी वारंवार सांगतो की जगातलं आपण या देशामध्ये की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण ही लढाई जिंकू शकतो. गरज फक्त आपल्याला एकत्र येऊन लढण्याची आहे. महामानवाचा विचार डोक्यामध्ये घेऊन आचरण करायचं आहे. आणि ते ज्या डोक्यात विचार कधी आपल्याला बसू शकेल? आता हे इलेक्ट्रॉनिक मीडिया, हे तंत्रज्ञानाचे हे हँडवरचे मोबाईल आहेत, हे जर नाही का लिमिटच्या बाहेर गेले ते हँग पडतात. तसं आपल्या दिमागामध्ये जो हजारो वर्षाचा जो भुसा भरलेला आहे, घाण साचलेली आहे, ती घाण काढा आणि महामानवाचे विचार साठवून ठेवा. जसे आपण बँकेमध्ये पैसे सेव्हिंग करून ठेवतो तसे नाही का तुम्ही ठेवसाल तर तो विचार आपण अंमलामध्ये आणा तर निश्चितच आपल्याला सोन्याचा धूर आपण काढण्याची क्षमता ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून की बांधवांनो, माझा कोणाचाही भावना दुखवण्याचा उद्देश अजिबात नाही हे प्रथम आपण समजून घ्या. कारण सत्य सांगितलंच पाहिजे. कारण जोपर्यंत आपण, ही माझी जबाबदारी आहे प्रामाणिक, कोणाचाही मी सर्व धर्माचा सन्मान करतो. भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपापल्याला धर्म स्वीकारण्याचा, राहण्याचा, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही हे आपण समजून घ्यावा. आणि खरी जयंती आजपर्यंत तरी आपल्याला माहिती असेल नसेल, पण इतिहास संशोधक ॲडव्होकेट आनंदजी दारोडकर त्यांनी पुस्तक पण यावरती काढलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जयंती 8 एप्रिल 1627 हीच आहे. ही मी म्हणत नाही, हे इतिहास संशोधक ॲडव्होकेट आनंदजी दारोडकर यांनी पुस्तकाच्या रूपाने
आज बहुजन समाज जागा होत राहून ठिकठिकाणी या ठिकाणी भामशेप भारत मुक्ती मोर्चा मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष वामनजी मेश्राम साहेब हे समाजाला रात्रंदिवस जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपणही ते अशी विचारधारा स्वीकारून आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन बघा, माणूस संघटित शक्तीमुळेच आपला विजय होऊ शकतो. आपण कितीही मतभेद केले, जेवढे आपण नाही का दूर दूर राहू तेवढा आपला सत्यानाश आहे. म्हणून वेळेच्या अभावी जास्त न वेळ घेता मी या ठिकाणी थांबतो. जय मूळ निवासी.